नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आपल्या घरात जेव्हा एखादी गोड बातमी येते, म्हणजेच कोणाला गुड न्यूज कळते, तेव्हा आनंदाला पारावारा उरत नाही. मग सुरू होतं ते त्या होणाऱ्या आईचं कोड कौतुक. आज आपण अशाच एका सुंदर आणि पारंपरिक विधीबद्दल बोलणार आहोत, ज्याला आपण चोरचोळी किंवा चोरओटी म्हणतो. हा विधी नेमका काय असतो, कधी करायचा आणि कसा करायचा, हे आज आपण अगदी साध्या सोप्या भाषेत पाहूया. चोरचोळी हा विधी साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात केला जातो. पूर्वीच्या काळी कसं असायचं की सुरुवातीचे काही महिने हे खूप नाजूक असतात, त्यामुळे ही बातमी खूप गाजावाजा करून सांगितली जात नसे. अगदी जवळच्या माणसांच्या उपस्थितीत हा छोटासा सोहळा केला जायचा. म्हणूनच याला चोरओटी किंवा चोरचोळी असं म्हटलं जातं. ही ओटी खरं तर माहेरच्या लोकांनी भरायची असते. लेक माहेरी आली की तिची हौस मौज करण्यासाठी हा विधी केला जातो. पण आजकाल सासर माहेर दोन्हीकडची मंडळी एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात. जर माहेर लांब असेल तर सासरच्या मंडळींनी केली तरी चालते. 3रा महिना संपताना किंवा 4था महिना लागल्यावर एखादा शुभ दिवस बघून तुम्ही हे करू शकता. आता पाहूया हा विधी नक्की करायचा कसा. सर्वात आधी घरातील देवपूजा करून घ्यावी. कुलदेवतेला आणि गणपती बाप्पाला नमस्कार करून आमच्या लेकीचे आणि बाळाचे आरोग्य उत्तम राहू दे असा संकल्प करावा. देवासमोर पूर्वेकडे तोंड करून एका पाटावर किंवा चौरंगावर त्या मुलीला बसवावं. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. सर्वात आधी तिचं औक्षण करावं आणि हळद कुंकू लावावं. ओटी भरताना शक्यतो हिरवा खण किंवा हिरवी साडी वापरावी. ओटीमध्ये नारळ, सुपारी, लेकुरवाळे हळकुंड, एखादं नाणं आणि 5 फळं ठेवावीत. हे देताना घरातील सुवासिनींनी किंवा आईने तिच्या डोक्यावर अक्षता टाकून आशीर्वाद द्यावेत. काही ठिकाणी चौरंगाखाली पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर हे ठेवण्याची पद्धत आहे. हे पंचामृत गरोदर स्त्रीच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. या दिवशी तिला आवडेल असा गोडधोड स्वयंपाक करावा. ओटी भरताना शक्यतो संध्याकाळची वेळ निवडावी. एकदा ही चोर ओटी भरली की मग 7व्या महिन्यात थेट डोहाळ जेवण केलं जातं. तोपर्यंत मध्ये पुन्हा ओटी भरली जात नाही. याला चोर ओटी का बरं म्हणतात? हा विधी करताना खूप मोठा आवाज किंवा गाजावाजा केला जात नाही. अगदी शांतपणे घरच्या घरी हा आनंद साजरा केला जातो. काही ठिकाणी तर ही ओटी भरल्यानंतर ती चोरून म्हणजे कोणाला न दाखवता घरात नेण्याची पद्धत आहे. ओटी भरल्यानंतर ती कोणाला न दाखवता किंवा गाजावाजा न करता घरात सुरक्षित जागी नेऊन ठेवावी. या विधीत हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. हिरवा रंग हा समृद्धी आणि नवीन पालवीचे प्रतीक मानला जातो. म्हणून हिरवा खण किंवा साडी वापरली जाते. काही जणांकडे या दिवशी मुलीला हिरव्या काचेच्या बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे. बांगड्यांचा आवाज बाळासाठी आणि आईसाठी प्रसन्न वातावरण निर्माण करतो. तर मंडळी, असा हा आपला छोटासा पण मनाला सुख देणारा पारंपरिक विधी. तुमच्याकडे ही पद्धत कशी पाळली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.